नमस्कार. कोणत्याही विषयावरती भाष्य करण्यापूर्वी एकदा नंबर समजावून घेऊयात. नोव्हेंबर 2024ला विधानसभेची इलेक्शन झाली, महाराष्ट्र विधानसभा. आणि त्याचे निकाल असे: महायुती 235, BJP 132 जागा, म्हणजे 288 पैकी महायुतीला 235 मिळाल्या, त्यातल्या BJPला 132, शिवसेना शिंदे गट 57 जागा, NCP राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 41 आणि संपूर्ण महाविकास आघाडी 50 जागा. मग त्यातलं बायफर्गेशन: शिवसेना ठाकरे गट 20, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 आणि काँग्रेसला 16. आता या इलेक्शनचं दुर्दैव काय माहित आहे? विरोधी पक्षातल्या एकाही पक्षाला इतके आमदार निवडून आणता आले नाहीत की ते विरोधी पक्ष नेता देऊ शकतील. हे विधानसभा 2024चं दुर्दैव आहे. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतच्या इलेक्शन झाल्या. 242 नगर परिषद, 46 नगरपंचायत, टोटल 288 जागा. त्याचा निकाल जो आला, म्हणजे मला वाटतंय 2 डिसेंबरला एकदा वोटिंग झालं, परत काही तांत्रिक अडचणीमुळे 20 डिसेंबरला एकदा वोटिंग झालं आणि 21 डिसेंबरला याचा निकाल लागला. जो 3 डिसेंबरला लागणार होता तो 21ला लागला. आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ते असे दिसत आहेत. आणि हा सगळा जो रिसोर्स आहे हा एकदम ऑथेंटिक आहे आणि रिसोर्स मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकून देईन, तुम्हाला तिथूनही बघता येईल. तर BJPचे 129 नगराध्यक्ष निवडून आले आणि टोटल सदस्य संख्या निवडून आली 3325. ठीक आहे, BJP 129 नगराध्यक्ष आणि 3325 सदस्य निवडून आले. शिवसेना शिंदे गट 51 जागा निवडून आल्या नगराध्यक्षाच्या आणि 695 सदस्य आले. आणि असं मग पुढील डेटा, मग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 35, काँग्रेसला 35 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 9 जागा आणि मग बाकीचे लोक. आता या नगर परिषद आणि नगरपंचायतची दुर्दैवी घटना सांगताना मी खूप लांब न जाता माझ्या तालुक्यातलं एक्झाम्पल देतो. कागल तालुक्यामध्ये विरोधी पक्ष वासाला सुद्धा शिल्लक राहिला नाही. म्हणजे आदरणीय समरजितजी घाटगे ज्यांनी 2019ला मुश्रीफ साहेबांच्या विरोधात इंडिपेंडेंटली इलेक्शन लढवली, तसं BJP कडून अपेक्षा होती की त्यांना तिकीट द्यावं, पण तिकीट मिळालं नाही, तर त्यांनी 2019ला अपक्ष लढवली, तेव्हा त्यांचा पराजय झाला. 2024ला पुन्हा अपेक्षा होती, कारण 2020 पासून ते कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते, पण पुन्हा तिकीट मिळालं नाही, कारण ऑलरेडी सत्ताकारण सगळं झालं होतं. अजित पवार गट BJP सोबत गेला होता, मुश्रीफ साहेबांची तिकीट महायुतीमधून फिक्स झाली होती, त्यामुळे पुन्हा ते अपक्ष लढले, पुन्हा पराभव झाले. आता याच समरजित दादांनी, या शाहू आघाडीनी किंवा घाटगे गट आणि मुश्रीफ गट एकत्र आला आणि 23च्या 23 जागा कागल तालुक्यामध्ये या सत्ता पक्षाच्या आल्या. म्हणजे विरोधी पक्ष शिल्लकच नाही. हे एक एक्झाम्पल आहे आणि दुर्दैव आहे. आणि मग आता येऊया काल लागलेल्या महानगरपालिकेच्या निकालाकडे. आणि मी हा रेफरन्स आजचं जे लोकमतचं न्यूजपेपर आहे त्याच्या पहिल्या पेजवरून घेतलंय, जे रात्री 12:15 पर्यंतचे निकाल आहेत. तर काय म्हणते महानगरपालिका? 29 महानगरपालिकेपैकी 24 महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आहे. म्हणजे सत्ता भाजप 9 महानगरपालिकेमध्ये आणि महायुती ग्रुप म्हणून 24 महानगरपालिकेमध्ये BJPची सत्ता आहे. आता किती उमेदवार निवडून आले? तर BJPचे 1426 उमेदवार निवडून आले, शिवसेना शिंदे गटाचे 399 आले, शिवसेना ठाकरे गटाचे 154 आले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 166 आले आणि मग NCP 36, शरद पवार गट आणि वगैरे वगैरे.
महानगरपालिकेमध्ये 1426 सदस्य बीजेपीचे निवडून आले आणि त्याच्या खालोखाल जर नंबर कोणाचा असेल तर शिवसेना शिंदे गटाचा 399 उमेदवार निवडून आले. म्हणजे आज बीजेपीच्या जवळपास सुद्धा कोणी नाही. मग या स्टोऱ्या सांगितल्यानंतर किंवा हे नंबर सांगितल्यानंतर आता पण तुमच्यापैकी काही लोकांनी मला जज सुद्धा केला असेल की हा कदाचित बीजेपीचा विरोधक दिसतोय किंवा महायुतीचा विरोधक दिसतोय किंवा एखाद्या पक्षाचा समर्थक दिसतोय. तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन, मी ना कुणाचा समर्थक आहे ना कुणाचा विरोधक आहे, पण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होत असलेल्या या सत्ता एकीकरणाचं उघडपणे हे सत्य बघणारा मी एक सर्वसामान्य नागरिक आणि काही प्रमाणात कुठे ना कुठे एक कार्यकर्ता आहे असं मी म्हणू शकतो. मग या सत्ता एकीकरणामध्ये मतदारांना आणि कार्यकर्त्यांना किती गृहीत धरण्यात आलंय हे समजून घेण्यासाठी हा एक आपण छोटा व्हिडिओ बघूया. अक्षरशः जाळून घेईन, मला वैताग आलेला आहे. विचारते तो बायको विचारते, लेकरं विचारते, शेजार पाजार विचारते, सगळे मित्र परिवार विचारते. मी काय सांगू काय सांगू माहिती मी काम केलंय. तुमच्या काय फक्त तुमच्या बापाची पार्टी झाली. तुम्ही काम करू नका. हा व्हिडिओ मला कल्पना आहे तुम्ही याच्या आधी सुद्धा सोशल मीडियावरती बघितलेला असणार आहे. काही लोकांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर आनंद झाला असेल की बघा कसे रडतायत ते लोक, काही लोकांना दुःखही झालं असेल. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला ना दुःख झालं ना आनंद झाला, माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले. हे मोस्टली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ज्यांना तिकीटं मिळाली नाही म्हणून त्यांचा थोडासा हा आक्रोश चालू आहे. तुम्ही विचार करा, हे जे चेहरे आहेत सर्वसामान्य चेहरे आहेत, या चेहऱ्यांनी किती काळ त्या पक्षाला दिला असेल, किती काळ फील्डवरती जाऊन काम केलं असेल आणि जेव्हा त्यांच्या इलेक्शनची वेळ आली आणि त्यांना संधी मिळाली नाही तर खूप साहजिक होता हा आक्रोश बाहेर पडणं. पण यामध्ये कुठे ना कुठे याच कार्यकर्त्यांची चूक आहे. आता ही चूक कशी आहे? कारण यांनी योग्य वेळेला आपल्या नेत्यांना योग्य ते प्रश्न विचारले नाहीत. मी आमच्या जिल्ह्यातलं एक्झाम्पल देतो. आदरणीय धनंजय महाडिक साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. माझं पूर्ण शिक्षण म्हणजे शालेय शिक्षणापासून ते कॉलेजपर्यंत मी हे बघितलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनंजय महाडिक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचा माणूस आणि कागल तालुक्यामध्ये मुश्रीफ साहेब म्हणजे शरद पवार साहेबांचा माणूस. आता अशा काही पॉलिटिकल गोष्टी घडल्या की धनंजय महाडिकांचा जीव गुदमरायला लागला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. त्यांच्यावरती कुणीतरी चुकीचं काम करते असं लक्षात आल्यानंतर त्यांनी बीजेपीमध्ये जाण्याचं स्वीकारलं आणि बीजेपीने त्यांना खासदारकी दिली. सेम अशोकराव चव्हाण जे काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री राहिले होते, ते बीजेपीमध्ये गेले, ऐन इलेक्शनच्या तोंडावरती गेले, त्यांना खासदारकी देण्यात आली. मग अशा जेव्हा सिच्युएशन्स घडल्या तेव्हा कार्यकर्त्यांनी योग्य प्रश्न विचारले का? कारण कार्यकर्ता जो फील्डवरती काम करत होता तेव्हा पक्षापक्षातल्या विरोधामध्ये
त्याने कुठे ना कुठे धनंजय माडकांना नावं ठेवलेली असणार आहेत, कुठे ना कुठे चव्हाण साहेबांना नावं ठेवलेली असणार आहेत, आणि मग त्यांना आता त्यांचं नेतृत्व स्वीकारावं लागलं. मग एक प्रश्न बीजेपीला विचारावा लागतो, आणि तो म्हणजे बीजेपी जे आत्तापर्यंत क्लेम करत आले की आम्ही कार्यकर्त्यामधून नेता निर्माण करतो, मग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला कार्यकर्ता सापडला नाही का ज्याच्यामध्ये नेत्याचे गुण होते? मला धनंजय माडिक साहेबांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल काही डाऊट नाही आहे. तो कर्तृत्वान व्यक्ती आहे म्हणूनच राजकारणात आहे. पण हा प्रश्न बीजेपीला विचारणं गरजेचं आहे, किंवा अशा सर्व पक्षांना विचारणं गरजेचं आहे की ज्यांनी दुसऱ्या पक्षातील लोकांना ग्रीन कार्ड एंट्री देऊन त्यांना पुन्हा संविधानिक पदावरती बसवलं. स्वतः मुश्रीफ साहेबांचं उदाहरण घ्या ना. या किरीट सोमय्या यांनी कागल आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती दंगा घातला होता, त्यांच्यावरती किती आरोप केले होते. मग जेव्हा अजित पवार गट फुटला आणि यांच्यासोबत गेला, मग तेव्हा संपलं काय सगळं? आता दुसरा भयानक त्रास देणारा प्रश्न आहे माझ्यासाठी. 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी वगैरे तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यानंतर 2.5 वर्ष झाली, मग शिंदे गट फुटला, इथंपर्यंत सगळ्यांना ओके होतं. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. अजितदादांनी काय आरोप केले की आता माझ्या हातात नेतृत्व पाहिजे, मला मिळत नाही वगैरे वगैरे, पण मी निर्णय घेतला आणि ते महायुतीसोबत गेले. ठीक आहे, हरकत नाही. महायुतीसोबत आले, विधानसभा यांनी एकत्र लढवली. मग आज जेव्हा महानगरपालिकेची इलेक्शन लागली तेव्हा हेच अजितदादा पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा काकासोबत गेले. मग हे सोयीचं राजकारण चालू आहे एवढंच म्हणून आपण शांत राहायचं का? म्हणजे कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी की नेत्यांचं खूप सोयीचं राजकारण चालू आहे असं म्हणायचं आणि शांत राहायचं का, हा एक प्रश्न आहे. कारण ज्या अजितदादांनी शरद पवारांना नावं ठेवून दुसरा ग्रुप केला, चिन्ह घेतलं, सगळं केलं, त्यांच्यासोबत त्यांनी पुण्यात एकत्र इलेक्शन लढवली. मग त्या कार्यकर्त्याचं काय की जेव्हा हे गट दोन वेगळे झाले आणि त्यांनी एकमेकावरती आरोप केले, आज तुम्ही खूप आनंदाने एकत्र आलात, बीजेपी सोबत एकत्र लढलात विधानसभेला, तिकडे तुमची अलायन्स ओकेच आहे, पण महानगरपालिकेला तुम्ही वेगळं चित्र दाखवलं. मग तो कार्यकर्ता जो एकमेकासोबत भांडला होता, आज तो एकमेकाच्या नजरेत सुद्धा बघू शकत नाही. म्हणजे कार्यकर्त्याला कुठे ना कुठे खूप जास्त गृहीत धरण्यामध्ये आलेलं आहे हे दिसतंय. आणि वोटर बद्दल तर काय बोलूच नाही, कारण मग तुम्ही कदाचित हिंदुत्ववादी असाल, मी कदाचित हिंदुत्ववादी असेन, तुम्ही सेक्युलर असाल, वेगवेगळे विचारधारा काही असेल, पण सत्तेचं एकीकरण जे घडतंय हे खूप वाईट आहे. महानगरपालिकेचा रिझल्ट लागल्यानंतर सोशल मीडियावरती धुरंधर आणि या त्या मूवीचे खूप रेफरन्स देण्यात आले, आणि त्यानंतर मी एकेकाळी बघितलेला एक मूवीचा रेफरन्स मला आज तुम्हाला द्यावासा वाटतो. मेही राजा मेही मंत्री नावाचा एक मूवी आहे, आपला बाहुबली मधला जो विलन आहे ऍक्टर, त्याचा तो मूवी आहे. आणि त्या मूवीच्या शेवटच्या 30 मिनिटाचा जे काही एक सीन आहे त्याच्यामध्ये 4 ते 5 मिनिटाचा आशुतोष राणा म्हणून जे आपले ऍक्टर आहेत बॉलिवूड इंडस्ट्रीमधले, ते विलन आहेत, आणि त्यांचा एक 3 ते 4 मिनिटाचा सीन आहे. ते त्या सीनमध्ये असं सांगतात की आम्ही राजकारणी लोक कसे आहोत, सत्ता कुणाची असू दे, पक्ष कुणीही काढू दे, भले तो एखादा बॉलिवूड ऍक्टर येऊन पक्ष काढू दे, एखादा उद्योगपती येऊन पक्ष काढू दे, पक्ष कुणीही काढू दे, सत्ता कुणाचीही असू दे, सत्तेकारी आम्हीच असू. म्हणजे चेहरे बदलणार नाहीत. आणि ते कुठे ना कुठे, मी मगाशी जे सांगितलं की कोल्हापुरातलं आमचं म्हाडकांचं उदाहरण असू दे, चव्हाण साहेबांचं उदाहरण, अशी खूप उदाहरणं आहेत, तुमच्या भागातही खूप उदाहरणं असतील. ते हेच जाणून देत आहेत की पक्ष बदलतील, तुमच्या विचारधारेमध्ये लोक येतील, पण चेहरे तेच राहतील. मग त्या चेहऱ्याचं काय, जो कार्यकर्ता म्हणून फील्डवरती काम करतो, आणि तुम्ही कार्यकर्त्याच्या एकनिष्ठेबद्दल बोलता, मग जिथे नेत्याचीच एकनिष्ठा राहिलेली नाही तेव्हा कार्यकर्त्याच्या एकनिष्ठेबद्दल बोलून काय होणार आहे? आणि मग या प्रश्नांची जर उत्तरं शोधायची असतील तर आज कार्यकर्त्याला
आपलं करिअर, फायनान्स, त्यासोबतच पॉलिटिक्समधलं रिएलिटीमधलं एक नॉलेज घ्यावं लागेल. आणि ती वेळ आलेली आहे. आता जिल्हा परिषदच्या इलेक्शन आलेत, त्याचेही फॉर्म सुटलेत, पुन्हा तो दंगा सुरू होणार आहे. किमान या जिल्हा परिषदच्या इलेक्शनला या सत्तेच्या एकीकरणाचा बोध आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. तुम्ही असं म्हणाल किंवा जे वारंवार सांगितलं चाललंय, दिल्लीमध्ये सत्ता एका पक्षाची, मग त्यांची सत्ता महाराष्ट्रात, मग त्यांची सत्ता जर ग्रामपंचायत पर्यंत असेल तर सगळी कामं ओके होतील ना. मी पण आलाय नाही या गोष्टीला. पण जेव्हा एखाद्या विषयाचा निर्णय घेतला जाईल, त्या निर्णयावरती अंकुश कोण ठेवणार? आज तुम्ही मला कागल तालुक्यातलं उदाहरण सांगा. 23च्या 23 सगळे सत्ता पक्ष, विरोधी पक्षातला एकही मेंबर नाही. त्या नगर परिषदेमध्ये किंवा नगरपंचायतीमध्ये आतमध्ये काय निर्णय झाला, कोण त्या निर्णयावरती अंकुश ठेवणार? कोण त्यांना प्रश्न विचारणार? मग जर प्रश्न विचारायला जागाच शिल्लक राहिली नाही तर लोकशाही शाबूत राहील का? आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी एकदा असे बोलले होते, अपोजिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ते हिंदीमध्ये बोलले होते, अपोजिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डेमोक्रेसी. हे माझ्या एका वाचनात आलेलं आहे. मी एकदा काही रीडिंग करत होतो आणि त्या वाचनामध्ये मला हे स्टेटमेंट वाचायला मिळालं होतं की अपोजिशनचा खूप मोठा रोल आहे डेमोक्रेसी मेंटेन करण्यामध्ये, लोकशाही मेंटेन करण्यामध्ये. आणि जर आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत अपोजिशनच शिल्लक राहणार नसेल तर लोकशाही कितपत शिल्लक राहील? प्रगती होईल, डेव्हलपमेंट होतील, गडकरी साहेब रोड बनवतायत, ते रोड दाखवून तर वोटिंग मिळतायत, सगळ्या गोष्टी होतील. पण व्यक्ती स्वातंत्र्य किती शिल्लक राहील हा प्रश्न त्रास देणार आहे. आणि मला तो त्रास देतोय. म्हणजे मी भलेही हिंदुत्ववादी असेन, मी XYZ पक्षाचा विचार ठेवणारा असेन, असं 2 मिनिटासाठी पकडूयात की मी बीजेपीचे विचार ठेवणारा माणूस आहे. पण जर मग बीजेपीचा विचार ठेवणारा माणूस असेल तर आज बीजेपी जे कृत्य करतेय त्यावरती प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. आणि जर आपण आज प्रश्न नाही विचारले तर कदाचित भविष्यात प्रश्न विचारण्याची वेळ शिल्लक सुद्धा राहील असं मला वाटत नाही. सो मला सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हा सर्वांना इतकंच सांगायचं आहे, तुमच्या घरामध्ये जी पण मुलं असतील, मुलगा मुलगी जे काही असेल, त्यांना करिअर, फायनान्स सोबतच आता पॉलिटिक्स बद्दल सुद्धा धडे देण्याची गरज आलेली आहे. तुम्ही समजा ग्रामपंचायतमध्ये राहताय तर नेमकी ग्रामपंचायत काय, सरपंच काय असतो, उपसरपंच काय असतो, सदस्य काय असतात, कशी निवडणूक होते, ग्रामसेवकाचा काय हिस्सा आहे, ह्या बेसिक गोष्टी. मग तुम्ही शहरात राहत असाल तर त्या हिशोबाने आज आपल्याला या तरुण पिढीला सांगण्याची वेळ आलेली आहे. तरुण पिढीला थोडंसं सोशल मीडियामधून बाहेर काढून या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस देण्याची वेळ आलेली आहे. कारण या सगळ्याचा विचार करून जर मतदान व्हायला लागलं तर सत्ता एकीकरण होणार नाही. जसं आता जिल्हा परिषद येते तर जिल्हा परिषदला माझी इच्छा काय आहे, तुम्ही भले बीजेपीला सत्तेमध्ये आणा, कुणालाही आणा, नो डाऊट, तो प्रत्येकाचा आपला आपला भाग आहे कुणाला वोट करायचा आहे. पण किमान वोट करताना एक क्रायटेरिया इतका असावा की मी ज्या सदस्याला मतदान करतोय त्या सदस्याला मी संपर्क करू शकतो का? कारण जिल्हा परिषदचा जर सदस्य म्हणून निवडून येणार असेल तर ऑब्व्हियसली तुमच्या गावातली सुद्धा कामं निघणार आहे. तर त्या सदस्याला मी संपर्क करू शकतो का? बरं, मी डायरेक्टली नाही करू शकत, माझ्या मित्रा थ्रू करू शकतो का, माझ्या एखाद्या नातेवाईका थ्रू करू शकतो का? तो लोकांच्या संपर्कात आहे का? की फक्त एक XYZ पक्षाचा उमेदवार आहे आणि मग त्याच्या बेसिसवरती आपण मतदान करायचंय? हा एक क्रायटेरिया किमान या जिल्हा परिषदच्या इलेक्शनला बघितला गेला पाहिजे. आणि तुम्हाला, आम्हाला आणि आमच्यासारख्या येणाऱ्या पुढच्या पिढीला एक गोष्ट सांगावी लागेल की ग्रामपंचायतची निवडणूक देशाच्या मुद्द्यावर आणि देशाची निवडणूक ग्रामपंचायतच्या मुद्द्यावर लढवून चालणार नाही. देशाचे मुद्दे वेगळे आहेत, ग्रामपंचायतचे मुद्दे वेगळे आहेत. त्यामुळं फक्त एक हिंदुत्ववादी विचार किंवा सेक्युलर विचार या विचारावरती सदस्याची निवड नाही झाली पाहिजे. आणि कुठे ना कुठे तेच होत आहे. त्यामुळे सत्ता एकीकरण होतंय आणि सत्ता एकीकरणाचा दुष्परिणाम भविष्यात खूप वाईट पडेल या मताचा मी आहे. बाकी
ना मी कुणाचा समर्थक आहे ना मी कुणाचा विरोधक आहे, मी हे परत रिपीट करतोय. पण ही चिंता त्रासदायक आहे एवढं नक्की. मी वन टेकमध्ये माझ्या भावना तुमच्यासमोर मांडतोय. या भावना मांडत असताना जर कुणाचं मन दुखावलं असेल किंवा कुणाला मी काही चुकीचं बोललो असेल तर तुमच्याच घरातला एक सदस्य, तुमचा लहान भाऊ म्हणून तुम्ही मला माफ कराल अशी मी अपेक्षा करतो. आणि माझ्या भावनांवरती थोडासा आता ताबा ठेवून तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.